विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उपयोजित लेखन प्रकारामध्ये निबंध लेखन हे पाहणार आहोत. निबंध लेखन म्हणजे काय? आपल्या भावना, कल्पना आणि सृजनशीलता यांचा आविष्कार शब्दांकित करणे म्हणजे निबंध लेखन होय. स्वविचाराचे प्रकटीकरण ही क्षमता, कौशल्य आत्मसात करण्यासाठी निबंध लेखनाचा सराव होणे अत्यंत आवश्यक आहे. यात विचाराची विषयानुरूप मुद्देसूद मांडणी केली जाते. निबंध लेखन करत असताना तुमच्या भाषेचा दर्जा लेखनातूनच पाहिला जातो. सुंदर व सुवाच्य हस्ताक्षर, नीटनेटकेपणा, शुद्ध लेखन तसेच नवीन मुद्द्यांची सुरुवात नवीन परिच्छेदाने करणे अशा गोष्टींची काळजी घेतली तर तुमचं निबंध लेखन उत्कृष्ट होईल, यात शंका नाही. आता निबंध लेखन करताना घ्यावयाची काळजी आपण पाहूया. 1. कृतीपत्रिकेत आलेल्या विषयापैकी तुम्ही कोणत्या विषयावर लिहू शकाल याचा प्रथम विचार करा. 2. ज्या विषयाची जास्त तसेच योग्य माहिती आहे त्याचा विचार करूनच विषय निवडा. 3. त्या विषयावर आधारित काही महत्त्वाच्या ओळी, एखादी जुनी बातमी, सुविचार, संबंधित व्यक्ती या गोष्टींचाही विचार करावा. 4. शुद्ध लेखनाच्या चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी. 5. एखादा विषय निवडल्यावर आपले विचार, इतरांचे विचार याची गल्लत न करता तुम्हाला मुद्दे मांडता येणे गरजेचे आहे. 6. आपल्या लेखनातून नवा विचार देण्याचा प्रयत्न करावा. 7. तुमचा प्रत्येक मुद्दा लेखनाच्या विषयाला धरून असेल याकडे लक्ष असू द्या. विद्यार्थी मित्रांनो, निबंध लेखन करताना ही घ्यावयाची काळजी जशी आपण बघितली, यावर्षी आपणाला जे निबंध लेखनाचे जे काही प्रकार आहेत याची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. निबंध लेखनाचे जे प्रकार आहेत त्यामध्ये 1. प्रसंग लेखन, त्याला आपण अनुभव लेखन असंही म्हणूया. 2. आत्मकथन आणि 3. वर्णनात्मक लेखन. यामध्ये आपण प्रथम प्रसंग लेखन, त्याला आपण अनुभव लेखन म्हणूया, त्याच्याविषयी आपण माहिती घेऊया. पाहिलेली एखादी व्यक्ती, स्थळ, दृश्य किंवा प्रसंग याचे शब्दचित्रण रेखाटणे, वर्णन करणे म्हणजेच वर्णनात्मक निबंध होय. एखाद्या प्रसंगाच्या वर्णनासाठी सूक्ष्म
निरीक्षण शक्तीची गरज असते. दैनंदिन जीवनात दिसणाऱ्या सर्व गोष्टीचे आपण बारकाईने तपशीलवार निरीक्षण करायला हवे. लेखनशैली अधिक विकसित होण्यासाठी अनुभव लेखन महत्त्वाचे आहे. प्रसंग लेखन करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. त्याप्रमाणे 1. प्रसंग लेखन करताना घटनांचा तार्किक विचार करणे आवश्यक आहे. 2. प्रभावी व चित्रदर्शी भाषेचा वापर करावा. 3. भाषा खूप अलंकारिक असू नये. साधी सोपी तरीही आकर्षक भाषाशैलीचा वापर करायला हवा. 4. लेखन प्रसंगानुसार संवेदनशील व वाचकाच्या मनात घर करणारे असावे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो प्रकार अनुभव लेखन. त्याला आपण आत्मकथन असं म्हणूया. आत्मकथन लेखनामध्ये एखादी सजीव व निर्जीव वस्तू स्वतःच्या आयुष्यातील गोष्टीचे, आपल्या सुखदुःखाचे कथन करत आहे अशी कल्पना करून केलेले लेखन म्हणजे आत्मकथनपर लेखन होय. अशा प्रकारच्या लेखनाला मनोगत, आत्मनिवेदन, आत्मवृत्त, कैफियत असे अनेक शब्द वापरले जातात. प्राणी, पक्षी, व्यक्ती, वृक्ष, टेबल, खुर्ची, टीव्ही अशा अनेक सजीव आणि निर्जीव गोष्टींचे मनोगत लिहिताना त्यांचे आयुष्य तपशीलवार लिहिणे गरजेचे नसते. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे ठळक प्रसंग, त्यांच्या वाट्याला आलेले दुःख, व्यथा यांचा उल्लेख आवश्यक असतो आणि ते मांडताना उपेक्षित जगण्यातील विसंगती ही स्पष्ट करावी. आत्मकथन निबंध लिहित असताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यामध्ये 1. आत्मकथन करताना सजीव व निर्जीव घटकांचा सर्वसमावेशक विचार करावा. 2. आपल्या निरीक्षण शक्तीने त्यांच्या भावना, सुखदुःखे, सवयी यांचे कार्य यांचा शोध घ्यावा. 3. आपण स्वतः ती वस्तू आहोत अशी कल्पना करावी. 4. कल्पना शक्तीच्या आधारे नाट्यपूर्ण रीतीने कल्पना मांडावी. 5. संपूर्ण लेखन करताना प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा उपयोग करावा. आपण निबंध लेखनातील तिसरा प्रकार पाहूया. निबंध लेखनातील तिसरा प्रकार आहे वैचारिक लेखन. कोणत्याही विषयासंबंधीचे विचार, त्यामागील इतिहास, सखोल अभ्यास या विषयाच्या दोन्ही बाजू समर्थपणे सुसंगत मांडणे म्हणजे वैचारिक लेखन होय. वैचारिक लेखन लिहित असताना काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्यामध्ये 1. अशा प्रकारच्या लेखनात दिलेल्या विषयासंदर्भातील विचारांना प्राधान्य असते. 2.
प्रत्येक विचाराला असणाऱ्या योग्य अयोग्य अशा दोन्ही बाजूंची साधक बाधक चर्चा करता यायला हवी. 3. विचारांना तार्किक व सुसंगत मांडणीची जोड हवी. 4. आपले विचार समर्थपणे मांडण्यासाठी सुभाषिते, म्हणी, सुवचने तसेच प्रसिद्ध विचारवंतांचे विचार यांचा आधार घेतल्यास तुमचे लेखन अधिक आकर्षक बनू शकेल. विद्यार्थी मित्रांनो, हे 3 प्रकारानुसार आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये कोणत्याही एका निबंधाचं आपल्याला लेखन करायचं आहे. धन्यवाद.